काय म्हणता मंडळी? गाणं चांगलं म्हटलं तुम्ही? नाही, तुम्हाला म्हणावंच लागणार आहे, कारण मी तुम्हाला किती आवडतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि कार्यक्रम सुद्धा सगळ्यांना फारच आवडतो. काय झालं आजी? गाणं बरोबर होतं पण गाण्यातले शब्द चुकले माझे. काय म्हणालो मी? पापा कहते हैं बड़ा नाम करेगी, बेटी हमारी बड़ा काम करेगी. हां हां, हेच खरं आहे. काय काय? पापा कहते बड़ा काम करेगा, ते जुनं गाणं झालं. आता हे 21व्या शतकातलं गाणं आहे आणि प्रत्येक आईबाबा सध्या हेच गाणं गात आहेत. पापा कहते हैं बड़ा नाम करेगी, बेटी हमारी बड़ा काम करेगी. त्याचं कारण काय आहे मंडळी? सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. किंबहुना काही क्षेत्रांमध्ये तर पुरुषांच्याही पुढे जाऊन त्या काम करतायत. हे आपल्या सगळ्यांनाच प्रामाणिकपणे मान्य करायला हवं. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या स्त्री शक्तीसाठी झाल्या पाहिजेत. आणि आजच्या या कार्यक्रमाची ही आगळी वेगळी सुरुवात मी केलेली आहे. याचं आणखीन एक कारण आहे, कारण नुकताच आपण डॉटर्स वीक साजरा केलेला आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना या डॉटर्स वीकच्या मी शुभेच्छा देतो. आणि आजची आपली थीम सुद्धा तशीच आगळी वेगळी आहे. थीमचं नाव आहे लेक लाडकी मी माझ्या बाबांची. मंडळी, आज मी माझ्या कॅफेमध्ये या मंचावरती अशा दोन वडील मुलीच्या जोड्यांना आमंत्रित करणार आहे, जे आपल्या मनाच्या खूप जवळ आहेत, ज्यांची अभिनय कारकीर्द आपण पाहिलेली आहे, पाहत आहोत आणि पाहत राहणार आहोत. पण आजचा दिवस आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी काहीतरी वेगळा असणार आहे. मी सुरुवात करणार आहे एका अशा बाबांपासून ज्यांच्या बाबांची भूमिका ही नाटकांमधून सिनेमांमधून आपण पाहिलेली आहे. पण वैयक्तिक आयुष्यातली बाबांची भूमिका काय आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यांच्या सोबतीनं खूप सुंदर दिसणारी त्यांची मुलगी सुद्धा येणार आहे. आता सुंदर दिसणारी ती येण्या अगोदरच म्हणून घेतो, कारण नंतर बाबांच्या सोबत येणार आहे, मी काहीच बोलू शकत नाही. जोरदार गायक स्वागत करूयात प्रदीप वेलणकर आणि मधुरा वेलणकर यांचं. प्रदीप सर, मधुरा, तुमचं मनापासून या मंचावरती स्वागत. आणि या तुकरटवाडीमध्ये मधुरा यापूर्वी येऊन गेलेली आहे. प्रदीप सरांचं पहिल्यांदा आगमन झालं. सर, कसं वाटतं आमच्या वाडीत येऊन? मला खूप आनंद होतोय, कारण मी हा कार्यक्रम बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. मला खूप आवडतं की तुमच्या सगळ्या कलाकारांच्या भूमिका आहेत, सगळ्या महाराष्ट्रभर लोकांना अत्यंत आवडतात. आणि त्यांच्याबरोबर आज मी इथे थोडंसं हलक्या फुलक्या वातावरणात आहे. मला आनंद होतोय. खरं सांगायचं तर पहिल्यांदा खूप प्रोफेशनल कारणासाठी मी इथे आले होते, मिस्टर अँड मिसेस या नाटकासाठी. पण आज मला असं वाटतं की नात्यातला जो ओलावा असतो तो अनुभवायला मी इथे आली आहे. आणि बाबांबरोबर कुठेही कधीही छानच वाटतं. आणि तेही आज या मंचावर, जो मंच सगळ्यांच्याच आवडीचा आहे, तिथे आल्यावर खूप छान वाटतंय. वा वा वा, मी दोघांचंही मनापासून स्वागत करतो. आणि दोघांना विनंती करणार आहे, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा, प्लीज सर. तर एका वडील आणि मुलीच्या जोडीला मी या मंचावरती आमंत्रित केलेलं आहे. पण कसं आहे सर, आम्ही ना थोडक्यात समाधान मानत नाही. आमच्या वाडीमध्ये खूप पाहुण्यांना आम्ही बोलवत असतो, त्यामुळे आज आणखीन एका जोडीला आम्ही इथे आमंत्रित करणार आहोत. तर आता जे बाबा या ठिकाणी मी आमंत्रित करणार आहे ते अभिनयात सुद्धा सगळ्यांचे बाप आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांची जी मुलगी आहे तिचा माझ्यावर किती जीव आहे हे तुम्ही फू पासून पाहिलेलं आहे. पण हे जेव्हा तिच्या बाबांना आज कळेल तेव्हा माझं काय होणार हे मला माहिती नाही आहे, कारण त्या बाबांची दहशत सगळीकडे आहे, इंडस्ट्रीमध्ये आणि बाहेर सुद्धा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अनंत जोग आणि क्षिती जोग यांचं. इकडे उभा राहा. हे बघ, ते आलेले आहेत आज, त्याच्यामुळे त्यांच्या समोर तरी हे नको आहे. अरे असं काही नाही, लपवायचं नाही. आपण प्रेम आपलं शुद्ध आहे. सर, ही अशी दहशतीत ठेवते मला. बघा, ही सेम तुमच्यावरती गेलेली. कळेल तुला लवकरच. बघितलं, झी मराठीवाल्याला अशी गोची करतात माझी. असे दिग्गज माणसं आणतात आणि आता त्यांनी धमकी आल्याच दिलेली आहे. एपिसोड संपल्यानंतर माझं काय होणार काय माहिती. क्षिती मला माफ कर आणि ढोमे तू माफ कर. मी इथे येणार आहे म्हणजेच त्याला माहितीये की आज काय खरं नाही. महाराष्ट्राला अशी वेगळी नाती गोती इथे बघायला मिळत असते. उत्सव नात्यांचा आम्ही साजरा करतच असतो. हा वेगळा नात्यांचा उत्सव आहे. सर, मनापासून स्वागत पुन्हा एकदा आमच्या वाडीमध्ये. आणि क्षिती, तुझंही स्वागत. आज खरं तर वडील आणि मुलगी असा एक एपिसोड आम्ही करायचा ठरवला आणि त्यामध्ये
ही जोडी तर परफेक्ट बसणारी होती. कसं वाटतं सर या विषयाअंतर्गत येताना? नाही, आत्ता तरी चांगलं वाटतंय, पुढं कळेल. हे तुम्हालाही मलाही आणि यांनाही. सर हे खिशात तुम्ही पिस्तूल वगैरे घेऊन नाही ना फिरत? मला तीच भीती आहे. नाही, त्याची गरज लागत नाही मला. बहुतेक हातानेच काम आहे आज माझं. तुमचं दोघांचंही मनापासून स्वागत आहे आणि दोघांना विनंती करणार आहे, प्लीज आमच्या बरोबर बसा. जोरदार काय मी सुरुवात करणार आहे या गप्पांना प्रदीप सरांपासून. मला हे जाणून घ्यायचंय की तुमचं आणि या कन्येचं कसं नातं आहे? जसं असायला हवं तसंच आहे. फक्त ती लहानपणी जशी होती आणि आत्ता जशी आहे त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. अच्छा. म्हणजे बेसिकली मला विचारशील तर या व्यवसायामध्ये तिथे यायची अजिबात इच्छा नव्हती. बर. तिला काहीतरी वेगळं व्हायचं होतं. तिला स्पोर्ट्समन व्हायचं होतं, वेगवेगळं व्हायचं होतं. मी या क्षेत्रामध्ये ऑलरेडी आलेलो होतो. लहानपणची एक गंमत म्हणून तुला सांगायला हरकत नाही की आमच्याकडे कोणी पाहुणे आलेले असले की ही मला पडद्याच्या आडून असं खुणा करून आत बोलवायची आणि म्हणते काय आहे आता, काहीतरी विषय रंगात आलेला असतो आपल्या तिकडे, ते आत बोलवायची आणि विचारायची हे कधी जाणार आहेत असं विचारायचं. म्हटलं का? नाही, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. म्हणजे काही बोलायचं वेगळंच असायचं, पण ती इतकी माणसांपासून अलूफ होती अशी, किंवा कुठल्याही तिच्या शाळेचा एक छोटासा ग्रुप सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त ती फार मिक्स व्हायची नाही. खूप वेगळी होती, लाजरी होती, खेळायची मात्र खूप चांगली. वा वा वा. मधुरा, तुझ्याकडून मग आता जाणून घ्यायचं की बाबांचा मूळ स्वभाव कसा आहे? जसे आम्हाला पडद्यावरती दिसतात तसेच आहेत? मेघदाटले नावाची एक सिरियल होती झीची आणि असंभव, त्या दोन्हीमध्ये मला वाटतं की हिरोच्या वडिलांचंच काम केलं होतं ना तुम्ही. ते जे बाबा किंवा सासरे होते तसेच माझे बाबा आहेत. अजिबात चिडके नाही आहेत, खूप फ्रेंडली, खूप मिश्किल आहेत ते. बर. घरात आम्ही 4 बायका असल्यामुळे आम्ही त्यांना ओरडतो, ते नाही ओरडत. पण कामाच्या बाबतीत मला असं वाटतं की आज जवळजवळ 35 वर्ष ते एअर इंडियात होते आणि ते सांभाळून त्यांनी इतकी वर्ष नाटक केलं, सिनेमा केला, सिरियल केली. तर मला असं वाटतं की ते माणूस म्हणून खूप ऑर्गनाइज्ड आणि डेडिकेटेड आहेत. वा. आता येणार आहे दुसऱ्या बाबांकडे, अनंत जोग. मला हे जाणून घ्यायचं की क्षितीचं आणि तुमचं नातं कसं आहे? फारसं बरं नाही आणि फारसं वाईटही नाही. कारण मुळात आम्हा दोघांचा स्वभाव एकसारखा आहे. त्यामुळे आमचं फारसं पटत नाही. बर. आणि ते आम्हा दोघांनाही पटलेलं आहे की पण अदरवाईज आमचे संबंध खूप चांगले आहेत. 2 दिवस आम्ही भेटलो तेवढं आम्हाला एक वर्षभर पुरतं. तुला विचारायचं क्षिती की बाबांचा स्वभाव जसा आम्हाला बाहेर दिसतो पडद्यावरती, दहशत असते त्यांची, हिरोला सुद्धा दहशत असते, तशी दहशत आहे घरात सुद्धा? दहशत नाही म्हणता येणार, म्हणजे तसा त्याच्या काही फिक्स गोष्टी आहेत, तो त्यानुसार चालतो. तुमच्यात तसं असायला पाहिजे तसं नाही, पण यू कांट आस्क हिम टू चेंज. तुम्ही तुमचं जगा, मला माझं जगू देत. फक्त नॉर्मल माणूस जेवढा चिडतो किंवा एक सर्वसामान्य त्याच्यापेक्षा त्याची डिग्री जास्त असेल, पण ही इज अ व्हेरी चिल्ड आउट पर्सन दॅट वे. तर आज तुम्ही ज्या गावामध्ये आलेले आहात त्या गावाचं नाव आहे तुकरटवाडी आणि आज सगळ्यांना आनंद झाला की अशी बाप लेकीची जोडी इथे आलेली आहे. पण आमच्या गावामध्ये जे सरपंच आहेत त्यांचं कौतुक काहीतरी वेगळं असतं. शांत राहा, गडबड करू नका, एकदम शांत राहा आणि पायातला चपला काढू नका. ग्रामपंचायत धरून देणार नाही, नंतर सांगून ठेवतो आता. तर आज आपल्या या गावामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणजे साक्षात बाप लेकीच्या 2 जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आज म्हणजे तुमचे मी खास आभार मानतो सर. कधी नव्हे ते आभार मानतो. आज तुम्ही हे सर बाप लेकीची जोडी बोलवल्यामुळे मला खूप आनंद झाला पर्सनली. का? म्हणजे माझ्या पण 5 मुली आहेत सर. 5 मुली? काय कुटुंब नियोजन वगैरे काय आहे का? नाही, म्हणजे तशी मुलगी एकच आहे. मग म्हणजे एका बायकोपासून 1 मुलगी, असं 5. अशा हिशोबात माझ्या 5 मुली आहेत. बाकीचं मी तुम्हाला सांगत नाही, पण आज मला खूप बरं वाटलं सर. तर आज आपल्या ठिकाणी प्रदीप वेलणकर आणि मधुरा वेलणकर यांच्या निमित्तानं एक अत्यंत सर्वांग सुंदर बाप लेकीची जोडी या ठिकाणी आलेली आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा वाजूया. प्रदीप सरांबद्दल मी काय बोलणार आहे, अत्यंत रागीट स्वभावाचे, कधी कोणावर भडकू शकणारे असे प्रदीप वेलणकर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे स्वतः पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं लग्न CIDच्या घरात करून दिलेलं आहे.
नाही मुलीचं लग्न सीआयडीच्या घरात हे कळलं आम्हाला सगळ्यांना हा, की हा. ते व्याही आहेत हा ते पंखेवाले आहे ना 80 बुद्धिमान सरांचे ते व्याही आहेत त्यांचे. पण स्वतः पोलीस खात्यात नाही आहेत ते. नाही अरे नाही अरे आम्ही प्रत्यक्ष बघितलं त्यांना पुढे सिंगम मध्ये. सिंगम मधला ती भूमिका आहे सरांची. अरे नाही आम्ही प्रत्यक्ष बघितलं. अजय देवगणची सिनियर ऑफिसर राहता वरिष्ठ अधिकारी आहे ना सर. सिंगम मध्ये आहे ना तुम्ही. याला नॉलेज नाही सर खेड्यातला पोरगा आहे. आणि सर तुमचं ते अरे बापरे हे पेज 3 जबरदस्त सर. पेज 3 जबरदस्त पिक्चर सर. पण मला सर एक असं शंका एक क्युरियोसिटी की त्याचं नाव पेज 3 का आठवलं असेल सर. म्हणजे 3 पानाचं स्क्रिप्ट होतं का ते. अहो ते पेज 3 हा प्रकार आहे त्याचं नाव असतं ते पेज. पण ऍक्च्युली तुम्हाला माहितीये पेज 3 मध्ये माझा रोल होता तो फक्त एका वाक्याचा होता. नाही सर पण एका वाक्यात पण धमाल करणारं व्यक्तिमत्व आहे ना तुम्ही काय ऐकता का सर. तुमचा तर लुक काफी आहे सर. वाक्य नंतरची गोष्ट आहे सर. पण म्हणजे आमच्या लक्षात राहिलं बघा खेड्यापाड्यातल्या माणसाच्या म्हणजे जबरदस्त असलं पाहिजे काहीतरी. तर पेज 3 म्हणजे वेगळं असतं का ते. मला वाटलं 3 पानाची स्क्रिप्ट होती का असं वाटलं का असं काही. पण असू द्या. तर असं एक गोड गोंडस व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. तर त्यांच्या कन्या मधुरा वेलणकर या ठिकाणी आलेल्या आहेत. ऍक्च्युली सर मधुराताई आमच्याकडे पहिले आले होते थुकरटवाडीमध्ये. तर आम्ही त्यांचा त्यावेळेस सत्कार केलेला होता. म्हणजे एक बुके त्यांच्यावर ऑलरेडी खर्च केलेला आहे आम्ही. असं नाही पण खास बजेट वाढून तुम्ही आज बापली इथे येणार आहेत म्हणून आम्ही तुमच्या दोघांचा सत्कार या ठिकाणी करायचं ठरवलेला आहे. तर या अशा गोडगोंडस बापलेकीचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय ज्यांचे व्याही सीआयडी त्यांची कधीच चोरीला जात नाही गाडी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे. मी तुम्हाला खास करून एक गोष्ट सांगणार आहे सर. म्हणजे मी तुम्हाला नुसतं सत्कार करून सोडणार नाही सर. तर आज आमच्या थुकरटवाडीची जी बँड पार्टी आहे सर ती बँड पार्टी इतकी उत्साहात आलेली आहे की त्यांनी म्हटलं की नाही आम्हाला सरांवर काहीतरी गाणं करायचं आहे. तर मी सर ऐका. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो थुकरटवाडी बँड पार्टी आ जाओ. हे काय नक्की कोण आहे ते. पत्त्याचे कॅट मधले वाटतात ते सगळे. सर आम्ही सिंगर आहोत सर. बाहुबलीत काम होतं आम्हाला. हो का. मध्ये आता बंद पडलं तर इकडे आलो सर. बरं प्रदीप सरांकडे काय गाणं केलं तुम्ही खास ते जरा ऐकून दाखवा त्यांना. सर तुमच्यासाठी गाणं केलंय आम्ही तुमच्यासमोर सादर करतो. हे वेगळे सूर नका लावू काहीतरी. त्यांनी चांगलं गायलं होतं. अरे खरंच खूप छान गाणं आहे. मला तर जोरदार सरांना- सरांना आवडलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. तर असो तर आज या ठिकाणी अनंत जोग आणि क्षिती जोग यांच्या रूपानं आणखीन एक बापलेकीची जोडी या ठिकाणी आलेली आहे. तर वत्सलाबाई घाबरू नका. वत्सलाबाई घाबरू नका. काही करत नाहीत ते. त्यांचे डोळे कसे आहेत. अरे
वामनराव त्यांना सार देण्याचा चान्स मारू नका बरं. दूर व्हा, तिकडून दूर व्हा. वत्सल बाई घाबरू नका, काय करत नाही, आज काय करणार नाही, पोरगी सोबत आलेली आहे, घाबरू नका. सर असं एकदम वातावरण आमच्या गावात दहशतीचं निर्माण झालेलं आहे सर. तर असे म्हणजे खास अनंत जोग या ठिकाणी आलेले आहेत, अत्यंत शांत स्वभावाचे, निरागस डोळ्याचे, कधीही कोणाला न दुखवणारे असं एक निरागस टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. फक्त परमेश्वर आणि स्वतःच्या मुलीला घाबरणारे अनंत जोग या ठिकाणी आलेले आहेत. तर कुठलीही निवडणूक न लढता सरकारमध्ये काम करणारे अनंत जोग या ठिकाणी आलेले आहेत. सिनेमा आहे सरकार. सरकार आम्ही बघितलं ना, सरकार जबरदस्त सिनेमा आहे सर. म्हणजे त्याची काय दहशत, त्यांची त्या सरकारमध्ये दहशत तर अभिषेक बच्चन पण अनुभवली. एक काय तुम्ही केला कार्यक्रम. पण त्या शूटिंगच्या वेळेला मी असं ऐकलंय क्षिती की तू काहीतरी एक सजेशन दिलं होतंस. मी अभिषेक बच्चनची प्रचंड मोठी फॅन आहे. प्रचंड म्हणजे मी इतकी कुणाचीच फॅन नाहीये जगात. माझी पण नाही. नाही, तर तुझं प्रेम वेगळं आहे, आपलं प्रेम वेगळं आहे. गल्लत करू नकोस तू. पण मला इतका आवडतो अभिषेक बच्चन, म्हणजे आय कांट रिअली एक्सप्लेन. आणि मला जेव्हा यांनी सांगितलं की मी सरकारमध्ये ते असं असं आहे आणि अभिषेक बच्चन बरोबर सीन आहे, तर तू मला म्हणाल तू येतेस का. म्हटलं नाही मला तो इतका आवडतो दॅट आय डोंट वॉन्ट टू मीट हिम ऑल्सो. आणि मी म्हटलं की प्लीज तू म्हणजे तर त्याला काही बोलायला जाऊ नकोस, त्याला काही सांगायला जाऊ नकोस, तू प्लीज बी गुड टू हिम, प्लीज बी गुड टू हिम. हो. पॅकअप झालं, मी त्याला रात्री फोन केला. म्हटलं काय रे, कसं होतं शूटिंग, कसा आहे रे तो, बोलायला कसा आहे, कसा दिसतो. नाही मुलगा वगैरे बरं. म्हटलं काय सीन होता तुमचा. काय नाही, मला त्याला मारायची होती. म्हटलं मग तू खरंच मारलीस कानफटा. हो. मला इतकं दुःख झालं, मला झालं की oh my God, म्हणजे मी 16 वर्षाची होती तेव्हाही असं मला कुठलाच बद्दल असं झालेलं नाही, इतका मला तो आवडतो. आणि हा म्हणाला मी लगावून दिले, 2-4 टेक केले, खरे केले की नाही माहित नाही, पण तो मला म्हणाला नक्की हे. तर असे खास करून किस्सांसाठी प्रसिद्ध असलेले अनंत जोग या ठिकाणी आलेले आहेत. सर तुमचे भरपूर किस्से ऐकले, खरे खोटे आम्हाला माहित नाही, पण सर जबरदस्त किस्सा आहे, एकशे एक. तर त्यांच्यासोबत त्यांना साजेशी अशी त्यांची कन्या या ठिकाणी आलेली आहे. गोड गोजिरी, लाजरी, शांत स्वभावाची आणि मौनभाषी, मृदभाषी अशी क्षिती या ठिकाणी आलेली आहे. मला काय म्हणतो क्षितीताई, मला म्हणजे एक प्रश्न पडलेला आहे, पर्सनल आहे, म्हणजे असा की तुमचं नाव ठेवलं त्यावेळेस आत्याला सर्दी होती का तुमच्या. सर्दी असे नाही, म्हणजे बहुतेक कसे आत्या बसलेले असतात ना, सगळे विचारतात वंश काय नाव ठेवायचं, वंश काय नाव ठेवायचं. लोकांना वाटलं असेल की बा शिती नाठव आहे ना. तर अशी हिट बाप लेकीची जोडी या ठिकाणी आलेली आहे. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय क्षिती सांगू मी सांगू कुणाले, आज अनंत जोग हे आले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश्वरी यांना. या सर
परत एकदा येणार आहे प्रदीप सर तुमच्याकडे. बाप मुलीचं नातं काय याची थोडीशी आम्हाला झलक बघायला मिळाली, ऐकायला मिळाली. आता मी असा प्रश्न दोघांनाही विचारणार आहे, मुलीला आणि बाबांना सुद्धा, आणि त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं आहे तुम्ही, की कन्येमधली सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठली आणि खटकणारी गोष्ट कुठली? आवडणारी गोष्ट अशी आहे की ती खूप अत्यंत ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे. तिला जे वाटतं ते ती सांगते. म्हणजे मग समोर वडील जरी असले आणि आई जरी असली, आजोबा जरी असले आणि ते जर चुकले असले तर त्यांच्या तोंडावर तुम्ही चुकला आहात हे सांगायची हिंमत आहे तिच्याकडे. वा. आणि बदलाविषयी वाटेल किंवा थोडीशी खटकणारी गोष्ट? कधी कधी ॲट टाइम्स तिचे डिसिजन चुकलेले असतील व्यावसायिकदृष्ट्या, पण ते डिसिजन घेतल्यामुळे ती आज जेवढी मनाशी शांत आहे ना, आणि ते जे प्रोजेक्ट त्यांनी केले आहेत त्याच्यामुळे ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं की एखाद दुसरं प्रोजेक्ट गेलं असेल, निसटलं असेल हातातून, हरकत नाही, डझंट मॅटर, पुन्हा येईल. वा वा वा. मी बापरे, खटकणारी गोष्ट मला लवकर येते. अच्छा, हे उलटच आहे. बाबांची आवडीची गोष्ट अशी आहे की बाबा खूप साधे भोळे आहेत आणि खूप मनातून पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की सगळं जग छान आहे, चांगलं आहे. म्हणजे मी असं अनेकदा म्हणते की त्यांना की ह्याच्यामुळे तुमचं नुकसान होतं, पण मला असं वाटतं की त्यांचा जो साधेपणा आहे तोच त्यांचा प्लस पॉईंट आहे. आणि खटकणारी गोष्ट म्हणजे अलीकडे ते भयंकर चिडतात. अच्छा. त्यामुळे आम्ही त्यांना सांगत असतो की जरा कमी चिडा. पण ते सोडलं तर ॲज अ ह्युमन बिईंग आय थिंक आय रिअली रिस्पेक्ट हिम अ लॉट. सेम प्रश्न विचारणार आहे आनंद जोग सरांना. आवडणारी आणि खटकणारी गोष्ट? हिची आवडणारी गोष्ट म्हणजे ही अत्यंत प्रामाणिक आहे, अत्यंत वक्तशीर आहे. शी इज व्हेरी प्रोफेशनल. जे माझ्या आईमध्ये गुण होते, जे माझ्यात आहेत आणि ते तिच्यात आहेत, याबद्दल मला म्हणजे ह्या गोष्टी तिच्या मला खूप आवडतात. तिची न आवडणारी गोष्ट म्हणजे वायफळ खर्च करते. ते काय मेकअपचं एवढं सामान, हे महागड्या चपलांचं, म्हणजे मी चपलांचं दुकान काढेल, ते डिपार्टमेंट स्टोअर, एवढ्या चपला आहेत. म्हटलं पाय दोनच आहेत ना. आणि व्यवस्थितपणा अजिबात नाही. कपड्यांच्या घड्या करून नीट ठेवणे. एकदा मी हिचं कपाट उघडलं, धबाधबा कपडे माझ्या अंगावर पडले. क्षिती, सेम प्रश्न तुझ्याकडे पण. आवडती गोष्ट ऑब्व्हियसली प्रोफेशनलिझम, जो माझ्यात आलाय आता, कारण मी तो लहानपणापासून बघितलाय. कधी कधी तर खूप होतो. म्हणजे मला सुद्धा असं होतं, म्हणजे मला आत्ता सुद्धा बाबाकडे जायचं असेल आणि मी त्याला म्हटलं की मी 11 वाजता येते, आणि जर मला उशीर होणार असेल, म्हणजे 11:30 वाजणार असतील, तर आय हॅव टू कॉल हिम ॲट 10 o'clock की मला 11:30 वाजणार आहेत. कारण त्याला तो जर 11 वाजता येणार असेल माझ्याकडे किंवा कुठेही, तर तो जनरली पावणे 11, 10:30 तो लवकर जातो, तो कधीच उशिरा जात नाही. आणि न आवडणारी एकच सांगायची, 1-2 चालतात. 45 मिनिटांचा एपिसोड असतो, तुला वाटेल तेवढा सांग. हवं 1-2 सांगता येतात ना. हे त्याला खोटं वाटतं, मी वायफळ खर्च करते, तो अजिबात करत नाही, हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तो नाहीच करत. म्हणजे अरे तू बाहेर जा, अरे आपण जेवायला बाहेर जाऊया का, असं मी त्याला एकदा म्हटलं, आय विल ट्रीट यू. त्याचा वाढदिवस होता आत्ता, 28 ऑगस्टला त्याचा वाढदिवस असतो. मी म्हटलं मी तुला जेवायला घेऊन जाते. तर मला म्हणाला बरं. मग मी त्याला एका मोठ्या हॉटेलचं नाव सांगितलं, म्हटलं इथे 9:30 वाजता. ते नाव बघता क्षणी त्यांनी मला फोन केला, वेडी आहेस का तू? म्हणाला मी नाही ना, तू घरी आहे, मी हे सगळं तुला माझ्या बाईला सांगतो, घरातल्या जेवणाला सगळं करून देईल. मला असं होतं की इट्स ओके टू स्पेंड ऑन युअर सेल्फ, मी असं थोडी म्हणते. तर ते त्यांनी थोडंसं आता लेट लूज होऊन थोडं चिल करायला पाहिजे. तर आमच्या या तुकरेटवाडीतल्या एका कॅरेक्टरला तुम्ही भेटलात, बँडला पण भेटलात, पण कसं असतं सर, जसा जमाना बदलतोय तशी व्यक्त होण्याची पद्धत बदलत चाललेली आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, आपण कधी कुणाला फोन करू शकतो. पण पत्रातली गंमत ती पत्रातली गंमत. आणि आमच्या या गावामध्ये अजूनही असं एक पोस्टमन काका आहेत, जे येतात प्रत्येकाचं पत्र घेऊन. बघायचं आज कोणी कोणासाठी पत्र लिहिलेलं आहे. जोरात टाळ्या पोस्टमन काकांसाठी. काही जणांनी पत्र लिहिले तुमच्यासाठी. घरी वेळ देता येत नाही म्हणून पत्र लिहिलं तुमच्यासाठी. वाचून दाखवतो मी. प्रिय बाबा, सगळे म्हणतात मी
तुमच्यासारखी आहे, पण माझे बाबा कोणासारखे आहेत किंवा कसे आहेत हे सांगण्याची संधी क्वचितच मिळते. या क्षेत्रात मी तुमच्यामुळे आले आणि माणूस म्हणून मी आज जे काही आहे तेही तुमच्यामुळेच. तुम्ही अतिशय साधे भोळे आहात. या क्षेत्रात इतकी वर्षे राहूनही तुमचा साधेपणा टिकून आहे हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. तुमचा विचार मनात आला की डोळ्यासमोर एक लव्हिंग, केअरिंग, पॉझिटिव्ह, कल्चर्ड, ऑर्गनाइज्ड, पंक्च्युअल, इमोशनल, प्रामाणिक, हार्डवर्किंग, ट्रस्टवर्दी, मिश्किल माणूस माझे बाबा म्हणून उभे असतात. तुम्ही ॲक्टर म्हणून मला आवडताच, पण विशेष सांगायचं तर प्रत्येक मुलीसाठी स्वतःचे बाबा हिरोच असतात. तसेच तुम्ही आहात. तुम्ही गाण्यांमध्ये रमता, क्रिकेटमधलं तुमचं नॉलेज तर सेंचुरीज, गप्पा मारण्यात माहीर, पार्टी असली की सेंटर ऑफ अट्रॅक्शन तुम्हीच असता. फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की तुम्हाला पॉलिटिक्स करता येत नाही, कारण फायदा घेऊन काम करणं हे तुम्हाला कधीच जमलं नाही. तुमचा स्वभाव चांगला आहे, त्यामुळे तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह असता आणि समोरचाही पॉझिटिव्ह आहे असा तुमचा विश्वास असतो. पण प्रत्येक वेळेला तसं नसतं ना. पण तरीही तुमचा थोडा तोटा झाला तरी तुम्ही तसेच राहा, कारण या इलेक्ट्रॉनिकच्या जगतात माणूस एकमेकांपासून दूर जात असताना समाजात अशा वॉर्म, प्रेमळ माणसाची गरज आहे. आणि तुम्ही युनिक आहात. ज्या काळात आमचा जन्म झाला तेव्हा 3 मुली होऊनही तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य दिलत, माणूस म्हणून घडवलत आणि विश्वास निर्माण केलात. या सगळ्यांसाठी तुम्ही कायम माझे हिरो असाल, आदर्श असाल. अँड वी आर लकी अँड ब्लेस्ड टू हॅव यू ॲज अवर फादर. मधुरानीच लिहिलेलं आहे हे पत्र आणि तिनं स्वतःच लिहिलंय खरंच. बाबा, मग शेजारीच उत्तर द्यायचंय तुम्हाला. I reciprocate your feelings, my dear child. तुमच्यासाठी ही पत्र एक वाचून दाखवतो. मग तुम्ही दाखवा, ते ऐकताय. काय नाही करत असं काय नाही. डिनर आनंदा, डिअर अनंता, खूप मजा येते आज तुला पत्र लिहायला. मी लहानपणी पुण्यात होते आजीकडे, तेव्हा आपण एकमेकांना पत्र लिहायचो. त्यानंतर डायरेक्ट आज. आय जस्ट वॉन्ट टू टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू थँक यू. मी आज जी आहे, जशी आहे, त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. यू आर वन ऑफ द बेस्ट ॲक्टर आय नो. आणि मी सतत प्रयत्न करते तुझ्या इतकं चांगलं नाही, पण जवळपास तरी बरं काम करावं. बट आय ट्रस्ट मी एक दिवस तुझ्यापेक्षा चांगलं काम करून दाखवीन. इट्स अ प्रॉमिस. मी खूप तुझ्यासारखी आहे असे बरेच लोक म्हणतात. कठीण आहे. या गोष्टीचे फायदे आहेत, तोटेही आहेत, पण मला फायदाच जास्त झाला. कमी लोकांना माहिती आहे, पण तुझा सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे. तुझ्याशी जनरल गप्पा मारण्यात जेवढी मजा आहे तेवढीच तुझ्याशी भांडण्यात आहे. तू सांगितलेली एक गोष्ट मी अजून फॉलो करते आणि पुढे पण करीन. बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर ओन ॲक्शन. बाकी काय, तू कमाल आहेस आणि तू असंच राहशील. आय नो. परफेक्शन को बदलना मुश्किल है ना. जस्ट जोकिंग. खुश होऊ नकोस. तू लय मोठा आहेस. थँक फॉर एव्हरीथिंग. अक्षरात सुधारणा आहे का?
आमच्यात हा वाद आहे. हो का? हो, त्याला असं वाटतं की त्याचं हँडरायटिंग खूप चांगलं आहे. हा. तर माझी अशी आर्ग्युमेंट आहे की ती असं बघायला चांगलं आहे, हा. लांब असं आहे एक. ते वाचायला घेतलं की ते फार कठीण आहे वाचायला, काही सोपं नाहीये. त्याचं असं म्हणणं आहे की माझं हँडरायटिंग वाईट आहे, जे अजिबात माझं हँडरायटिंग वाचता येतं सगळं नीट. हिला हिला वाचता येतं. असं नाहीये. वा वा. आहे ना चांगलं हँडरायटिंग? हो चांगलं वाचता येतं म्हणजे आहे. वाचलात तुम्ही? जोरदार टाळ्या पोस्टमन काकांसाठी. येतो मी. या घरी वेळ देत जा म्हणजे. तुम्ही द्या वेळ घरी जा. आता परत एकदा प्रदीप सर तुमच्याकडे येणार आहे. खरं तर वडील आणि मुलीचं नातं हे तसं बघायला गेलं तर हळवं नातं असतं, हळवी किनार असते त्या नात्याला. मला हेच विचारायचं आहे, तुमच्या आयुष्यातला कन्येबद्दलचा एखादा हळवा प्रसंग आठवतो? तिची पहिली सिरियल तिने जेव्हा काम करत होती त्याच्यात कर्मधर्म संयोगाने ती माझी मुलगीच होती. तिचा पहिला कॅमेऱ्यासमोरचा परफॉर्मन्स होता. आम्ही हैदराबादला होतो तेव्हा, आणि तिचा एक बऱ्यापैकी मोठा सीन होता. ती आणि तिची एक को आर्टिस्ट होती, आणि जरा परफॉर्म करायला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे वगैरे असं तसं हे होतं. आणि मला कळत होतं तिकडे, तो त्या सीनमध्ये मी नव्हतो, पण मी आय वॉज ऑन द सेट्स. मला असं कळत होतं की हा सीन करायला तिला थोडंसं हे द्यायला पाहिजे, काय म्हणायचं, मोकळीक द्यायला पाहिजे. पण मी सेटवरती असल्या कारणाने मला दुसरं काही हे नव्हतं. तर मी बघितलं, 1-2 वेळा तिचे रिहर्सल्स बघितल्या, 1-2 वेळा 1-2 रिटेक झाले, 2-3-4 रिटेक झाले. आय फेल्ट की शी स्टार्टेड गेटिंग कॉन्शियस. मग मला कळलं की मी तिकडे आहे, हा माझा प्रेझेन्सच तिला जरा त्रासदायक ठरू शकतो, तिला तरी मोकळीक मिळत नाही आहे. तर मी विचारलं माझ्याबरोबर जे हे होते की साधारण वेळ लागेल ना हे करायला, तर मी जरा चक्कर मारून येतो. मी आलो परत, तोच सीन चालू होता. 14वा का 15वा रिटेक होता. आणि मग मला थोडंसं जरा असं आतून वाटलं की नो, शी नीड्स अ व्हेरी क्लिअर कट गायडन्स. समोर आली आणि माझ्या गळ्यात येऊन पडली आणि रडायला लागली. मी म्हटलं शांतपणे तिला पाठीवर हात फिरवला, म्हटलं एक मधुरा लक्षात ठेव, रिटेकचा अर्थ आपल्याला आपलं काम सुधारायची आणखीन एक संधी. सो ट्रू. असं विचार कर आणि पुढे जा, असं मी तिला सांगितलं. आणि आय थिंक की मला असं वाटलं की त्या इमोशनल ह्याच्यावरती मला तो खूप तिचा प्रसंग समोर दिसतो माझ्या, असं तो प्रसंग. आनंद जोग सर तुमच्याकडे आता येणार आहे. हाच प्रश्न तुम्हालाही विचारायचा आहे की तसे तुम्ही रागीट वाटता, तुमच्या पर्सनॅलिटीत ते वाटतं, पण वडील नेहमीच हळवे असतात. क्षितीबद्दलचा एखादा हळवा प्रसंग आठवतो? नाही, असे 2 प्रसंग आठवतात. तेव्हा ती 7वीत का 8वीत होती काही, अच्छा. आणि ती शाळेतनं घरी आली तेव्हा तिच्या मास्तरांनी तिला काहीतरी मारलं होतं हातावर का पाठीवर. बर. हां, आणि ते वळ दिसत होते. तर मी दुसऱ्या दिवशी त्या शाळेत गेलो, मी त्या प्रिन्सिपलला भेटलो, म्हटलं असं असं मी अमुक माझी मुलगी तुमच्या शाळेत शिकते आणि ह्या सरांनी तिला मारलं आहे. तेवढ्यात तेच सर माझ्यासमोर आले. हां. तर म्हटलं तुम्ही इकडे, हा म्हटलं तुमच्याबद्दलच तक्रार द्यायला मी गेलो होतो, ती तक्रार मी दिलेली आहे. आता तुम्हाला मी एक विनंती करतो, म्हटलं की माझ्या मुलीच्या हातावर ते वळ मला दिसत आहेत, तुम्ही मारल्याचे, तर यापुढे ते दिसणार नाही, त्याची काळजी घ्या. आणि तशी जर काळजी घेतली नाहीत तर तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना कधीच दिसणार नाही. अरे बापरे. आणि दुसरा एक प्रसंग म्हणजे आम्ही दोघांनी एक फिल्म केली झी टीव्हीची, गृहलक्ष्मी नावाची. त्यात मकरंद अनासपुरे आणि ही असं पेअर आहे. ही त्याच्यावर खूप मरती आहे आणि त्याला तेवढा काय तिच्यात इंटरेस्ट नाही. आणि ही जेव्हा त्याला भेटायला जाते पहिल्यांदा, तेव्हा तो एक सीन, एक शॉट आहे, ती त्याला म्हणते अरे पाणी तरी विचार की रे मला. तो सीन पाहिला की मला रडूच येतं. हो, म्हणजे मला हे माहिती आहे हे खोटं आहे, हा सिनेमा आहे, मक्या माझा खूप चांगला मित्र आहे, पण तरी सुद्धा ते बघताना असं वाटतं की चायला माझ्या मुलीवर अशी वेळ यावी तो पाणी देत नाही. आता हा कार्यक्रम मकरंद सर बघत असतील तर ते म्हणतील रिशूट करा, ते पाणी द्या पहिल्यांदा. पण सर तुम्ही इतकं छान शिक्षकांना छान भाषेत समजावून सांगितलं, म्हणजे शिक्षकांनाही हे शिकवता येणार नाही इतक्या सुंदर भाषेत तुम्ही समजावलं.
मला हेच विचारायचं की हेमंत ढोमे तुमचे जावई बापू आहेत आणि मग कसं असतं की लग्न जेव्हा होतं तेव्हा वडील नेहमीच जावायला सांगतात माझ्या मुलीला नीट सांभाळ. तुम्ही कसं सांगितलं होतं? मी हिला सांगितलं बरोबर होतं मग की तो बिचारा फसलाय. नकळत चुका घडतात माणसाच्या हातनं, पण त्याला प्रायश्चित्त घ्यावं लागेल इतकी वेळ येऊ देऊ नको. त्याला जरा सांभाळून घे. म्हणजे आज सकाळी मी ज्याशी फोनवर बोललो तेव्हा तिला म्हटलं तुझा नवरा कुठे आहे, तर ती म्हणते तो झोपलाय. हा म्हटलं स्वाभाविक आहे, अशी बायको असताना नवऱ्याने झोपून राहिलेलंच बरं. सर शाळेत कुठल्या शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा करण्याचं धाडस केलं होतं? शाळेत हा खूप काय काय करायचं, ह्याला शाळेचा विचार. हा गुलाबाचं फुल बी लावून एकदा पेपरला गेला, मला माहितीये. हा गुलाबाचं एक्झामला फुल. गेला होता. आजच सकाळी आम्ही गप्पा मारत होतो फोनवर, तेव्हा त्यांनी मला सांगितलं तो एक्झामला जाताना हातात गजरा, कोट, त्याला एक गुलाबाचं फुल, असा हा शाळेत गेला होता एक्झाम द्यायला. असं कोण करतं? असं कोण असतो स्टुडंट? सांग, खरं सांग. नाही, शाळेत मी गजरा बांधून जायचो तेव्हा आमच्या शाळेतल्या बाई म्हटलं हे काय तू गजरा वगैरे, तू कुठं शाळेत आलास का कुठं आलं? म्हटलं इकडं आम्हाला परफ्यूम लावायला परवानगी नाही. मुलींनी केसात गजरा घातलेला चालतो. मला सुगंध आवडतो, मला थोडे लांब केस नाही आहेत, मी मनगटाला बांधून जायचो गजरा. हा, पण मी SSCच्या परीक्षेला मी जाताना सूट घालून इथं गुलाबाचं फूल, हातात गजरा असा गेलो होतो. तेव्हा माझी आई म्हणली तू कुठं चाललायस? म्हणजे मी परीक्षा द्यायला चाललो होतो. असं म्हटलं का असं जाऊ नये, असं काही नियम आहे? अर्थात त्याचं पुढं जे व्हायचं ते झालं परीक्षेत. सरांना सुद्धा कवितांची फार आवड आहे. यशवंत दत्तांनी एक कविता केलेली आहे जी मला पाठ आहे आणि ती मला आवडते, तर मी ती म्हणतो. ती ऐका, तुम्हाला पण आवडेल असं मला वाटतंय. नसेल तर आवडून घ्यायची. मला देवानं वर म्हणा शाप म्हणा पण अशी एक गोष्ट देऊन ठेवलेली आहे की कधी कधी माझा डावा डोळा लवतो. वास्तविक तो मारलेला नसतो. मला आठवतंय मी शाळेत होतो तेव्हाचा किस्सा. न करत्याचा वार शनिवार होता. दुष्काळात 13वा महिना यावा असा गणिताचा तास चालू होता. आता तुमच्याशी खोटं कशाला बोलू, पण फळ्यावरल्या गणितापेक्षा गणित घालणारी मास्तरीनच मला गणित वाटायची. लक्षच्या साबणासारखी अबदार बाई धरलं तर पक्कन निष्ठल असं वाटायचं. बाईनं फळ्यावर गणित लिहिलं. गरकन मागं वळली आणि मला म्हणली अंत्या सांग 11 चोक किती? यायला मी त्या बाईला गणिताला मनातल्या मनात बोटं मोडत उभा राहिलो. हिसाब लावला. 11 चोक म्हणायला ओठाचा चंबू झाला आणि डावा डोळा लावला. झालं. बाईने एकाच वेळेला दोन्ही खानाखाली हलगी वाजवली. जरा ओढत मला हेडमास्तरनीकडे घेऊन गेली. आता तुम्हाला खोटं कशाला सांगू, पण ओढत नेताना तेवढंच अंगाला अंग लागलं, बरं वाटलं. झालं. शाळा सुटली. बा म्हणलं आता लगीन तर करून टाक. मी म्हटलं कोण मला पोरगी देणार आहे? ते म्हणजे नाही पोरगी पाहिलेली आहे, पार्टी मालदार आहे, बोलू डावं उजवं काय करायचं नाही, हाला हा म्हणत जायचं. हा म्हणता सासऱ्याचं गाव आलं. मला चपला काढताना सवाल झाला, उन्हाचा त्रास तर नाही ना झाला? म्हटलं नाही. म्हटलं उन्हाचा त्रास तर नाही ना झाला. मी ह्या म्हणायला डावा डोळा लावायला एकच गाठ. यायला म्हटलं होतं इरं काहीतरी, पण काही बोलली नाही. गालातल्या गालात हसली. म्हणली मी पोरीची आय आहे, पोरगी आतच आहे. मधुरा, तुझ्याकडे आता येणार आहेत. तुझ्याकडेही काही विशेष कविता आहेत. माझी आजी ही लेखिका आणि कवयित्री अशी दोन्ही होती. 13 अनुल्लेखित बायकांवर तिने काव्य केले. म्हणजे ज्या बायकांचा इतिहासात फारसा उल्लेख आपल्याला आढळत नाही, लक्ष्मणाची बायको, दुर्योधनाची बायको, तर त्या काव्यांपैकी एक काव्य मी वाचते आज. तुकारामांच्या बायकोच्या वतीने लिहिलेलं हे काव्य मी सादर करते. म्हणे मी मठ्ठ वेडी अडाणीशी, म्हणे मी मठ्ठ वेडी अडाणीशी, म्हणे मी अशी आणि तशी, म्हणे मी प्रपंचाच्या शेणात अडकलेली माशी, खुशाल घेऊन बसले कुशीत महादेव आणि काशी. आमचे दोघांचे व्यापच वेगळे, सांभाळले आमचे आम्ही. आमचे दोघांचे व्यापच वेगळे, सांभाळले आमचे आम्ही. मलाही तत्व आहेत हे का नाही जाणीत तुम्ही? तत्वज्ञान हिला काय समजणार, नावच नको, असंच तुमच्या मनात येतं. खरंय हो खरं.
प्रपंचाला शहाणपण लागतंय कुठे तुमचंच सारं खरं. विठू नामाचे टाळकुटीत चिमण्यांना शेतातला दाणा खाऊ देतो नवरा. आपल्या घरातल्या उपाशी पाखरांच्या चोचीत मीच भरवते चारा. मला ओढ लेकरांची त्याला छंद विठ्ठलाचा. मनापासून सांभाळीत होतो व्याप आपापल्या कामाचा. वैकुंठाची वाट धरताना पावलं नाही मुळीच अडखळली कारण पिलांवर धरली होती पक्षिणीनं सावली. पण तरीही तुक्यासारखा पती जिचा पूर्तीला नाही समाधानाची वाण. क्षणभराचा खेद आणि क्षणभराचा ताण. इच्छितांच्या पूर्तीसाठी दोघांनी जीव पाखडले. भक्तराज वैकुंठाला गेले. त्यांचे इहवैभव मी सांभाळले. वा, मला फार छान वाटलं आज तुम्ही आमच्याकडे आमच्या विनंतीला मान देऊन आलात. खूप मजा केली आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा अशीच मजा करण्यासाठी नव्या विषयासह नव्या पाहुण्यांसह भेटूयात तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. पाहायला विसरू नका. चला, हवा येऊ द्या.